शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त जमाते इस्लाम पैठण शाखा यांच्या वतीने येणाऱ्या वारकरी भाविक भक्तांसाठी पुस्तकांचं प्रदर्शन आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमाचं नुकतंच उद्घाटन झालेलं आहे। आपल्यासोबत ॲडव्होकेट इम्रान शेख जे की पैठण शाखा इस्लामी जमाते हिंद या शाखेचे अध्यक्ष आहेत। साहेब, आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की आपण दरवर्षी जमाते इस्लामी हिंद शाखा पैठणच्या वतीने पैठण शहरामध्ये नाथषष्ठीनिमित्त दरवर्षी आपण पुस्तकाचा स्टॉल लावतो, पुस्तकाचं प्रदर्शन करतो आणि इस्लाम धर्मामध्ये असलेले जे काही शांती, समता आणि बंधुत्वाचे जे काही तत्त्वज्ञान आहे आपण लोकांसमोर आणतो, जनतेसमोर आणतो, भक्तांसमोर आणतो। त्याचबरोबर आपण शाखेच्या वतीने वारकऱ्यांना, येणाऱ्या भाविक भक्तांना पाण्याचं वाटप करतो। याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? आमचा यामागे उद्देश असा आहे की षष्ठी ही नेहमी मार्च महिन्यात येते, उन्हाळा खूप असतो आणि भावी भक्तांना पाण्याचा खूप आवश्यकता असते। यामुळे आम्ही थंड जारचे शुद्ध पाणी या भर उन्हाळ्यात आम्ही स्वतः, रमजानचा महिना चालू आहे, आम्ही स्वतः उपवास ठेवून त्यांच्यासाठी मोफत पाण्याची व्यवस्था केलेली आहे। एक मानवसेवा हाच एकमेव उद्देश आहे आणि पुस्तकालय मागे आमचा उद्देश असा आहे की एकमेकांचा धर्म आपल्याला कळावा, एकमेकांचे गैरसमज दूर व्हावे, यासाठी आम्ही ते इस्लाम धर्माबद्दल माहिती सांगणारे पुस्तकसुद्धा ठेवतो। इस्लाम याचा अर्थ होतो शांती आणि आपण कधी ऐकलं का बर्फ हा गरम असतो, या धर्माच्या नावाचा अर्थच शांती आहे। तो दहशतीची शिकवण देऊ शकत नाही। हे खरा इस्लाम लोकांपर्यंत जावा, कारण की षष्ठीनिमित्त पूर्ण महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक येतात। या सर्वांना खरा इस्लाम कळावा, जाती धर्मामधील भेदाभेद कमी व्हावे आणि समता आणि बंधुत्व सर्व भारतात नांदावं, हा एकमेव उद्देश आमचा आहे। या उद्घाटनाच्या प्रसंगी माननीय गोमारे साहेब, तसेच पैठण वकील संघाचे अध्यक्ष जाधव साहेब, इतर पदाधिकारी, शहरे काजी फजलुल्ला साहेब, आपण पत्रकार बंधू यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, याबद्दल आपले खूप खूप आभार आहे। आणि पैठण नाथषष्ठीनिमित्त आलेल्या भावी भक्तांचे मी जमात इस्लामी तसेच समस्त मुस्लिम समाज पैठणतर्फे हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। आपले खूप खूप आभार, धन्यवाद।